हॅलो 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 गाडी नंबर 8040 से वहा राजेश की कमी आवाज आहे. क्या बोलती पब्लिक? तुम्ही मोबाईल सायलेंट मोडवर टाकायचा. तुम्हाला सायलेंट मोडवर नाही. आपण को कोईलोट मागता. क्या बोलती पब्लिक? आबा अरे ह्याच्याशिवाय कसं व्हाय? सुकुलीकर आय लव्ह यू एवढं लांबून आला होता. चालेल. धनीश शिव यांच्या सोबतीनं हा कार्यक्रम होणार आहे. दादा कुठं आहे? दादा झाले लोक सारथी परकी झाली नाती आली कडून या बजला सारी नाती गोती वरून सारी सारखी नसताना पारखी कोण होती आपली आणि कोण होती परकी ओढताना श्वास होत विश्वास धावून येईल बापा माझा हमखास धावला अंधारात बनून दिवात धावला अंधारात बनून दिवात जगाग रे बापा तुझं वासनात वैशाखी उन्हात आखड पावसात तुझ्या वीण सोबतीला माझ्या कोण होत पुसली न जात सोडला न हात पुसली न जात सोडला न हात जगाग रे बापा तुझा वासनात स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्या देवता बुद्धी देवता श्री गणपती बाप्पा आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा पुढे या महाराष्ट्रात चालवला गेला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून माझ्यासारख्या बहुजनाच्या पोराला ज्ञान शिकण्याचा अधिकार दिला आणि 2 वेळेचा जो खास दिला ते माझे क्रांती सूर्य महामानव विश्वमानव विश्वसूर्य डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या विवली गावचा ग्रामदेवत आई नवलाई देवी माझ्या केळमेची आई विठ्ठलाई धनी देवडोकर लांज्याचा धनी केदारलिंग देव चव्हाटा देव पोलोस्तेश्वर आई जुगाई आई जकाई याप्रमाणे मी ज्या भूमीमध्ये कार्यक्रम करतो आहे ते मार्ग तामाणे आणि या मार्ग तामाण्याची मालकी आई पद्मावती आई वरदान देवी काळकाई वाघजाई मानाई सोमनाई सुखाई आणि स्वयंभू धनी यांना नतमस्तक होत मूळ नदी बाबूरंगले घराण्यातील भुवशंकर यांचे नारायण गुरव यांचे भाग्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुलेवाला शाहीर विकास रामोरे
नवलाई देवी नाथ मंडळ लिंगाचे खंडेवाडा शाखा खनिजवळना नाथ मंडळ कोटी लांजा यांच्या सोबत कार्यक्रम करत असताना माझा ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे, माझे कीबोर्डिस्ट दिग्विजय डेरेसर, बेजूला माझा गुरुनाथ भाकसकर आणि ऑक्टोपॅडला विशाल करंबेळे आम्हाला गेले अनेक महिने ते सुखानं पोचवत आहेत, सोडवत आहेत. तो आमचा रथ आणि त्याचे सर्वेसर्वा वल्लभ महाडी आणि आमचे मित्र राजा गजा झोरे यांना नमस्कार हो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारा त्या कोकणचा मुलांचा आवाज माझा डावला पाण्याचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आमचं प्रतिस्पर्धी 7 सुरांचं भाषा आमच्या खेळातले नामवंत शाहीर राजेश निकमवा तुम्हाला शाहिरी म्हणा समजला. आणि शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई पद्मावती नवतरुण सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ मार्गतर्माणे व मार्गतर्माणे खुर्द या गावचे ग्रामस्थ बंधु सोया तुझिया मुचा निश्चय करा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दया निधे श्री गजानना. या ठिकाणी मार्गतर्मामध्ये आज परमेश्वर कृपेने तिच्या उपकाराने मी हॅट्रिक मारलेली आहे. 3रा कार्यक्रम आणि एकदम शेवटपर्यंत रसिक राजा आहे. तुमचं मनोरंजन होणार. कमराच्या खालचा एक शब्द नाही, कमराच्या वरचा एक शब्द नाही, मधोमध ते सगळे दूर व्हावेत. सगळ्यांना ज्यांच्या मनात चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, ज्या होतील. हा पवित्र उत्सव आहे आणि या पवित्र उत्सवात माझ्या तुऱ्याच्या पवित्र साजाकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. सगळं काही चांगलं हवं तुमचं आमचं. तर या गावची पांढर, या गावची मालकी, या गावची जे एकापासून 21 केले, 5चे 25 केले, अगदी तिनं अन्ना धनात पुरा ढोरात पुरा टोरात जी बरकत दिली. आणि आज एवढं संगमरवरीची मंदिरं 3-3, एकीकडे स्वयंभू माझा, एकीकडे बाप्पा, मध्ये बसली आमची बाय आणि तिचं प्रांगण. नवरात्रीचा उत्सव हे स्तवन तिच्या चरणाशी, तिच्या लेकरांच्या साक्षीने लक्ष असावं. तुझ्या रूपाच्या तेजान, तुझ्या रूपाच्या तेजान गाई सोहळा सजवला. मार्ग तामाणे गावात असा डंका वाजवला. तुझ्या रूपाच्या तेजान आई सोहळा सजवला. मार्ग तामाणे गावान असा डंका वाजवला. पद्मावतीच्या लेकरांनी जो सजला सोहळा तो तुझ्या रूपाचा तेजान, तुझ्या रूपाच्या तेजान आई सोहळा सजवला. पद्मावतीच्या लेकरांनी, तुझ्या साऱ्या लेकरांनी तो जगात गाजवला. पद्मावतीच्या लेकरांनी तो ह्या जगात गाजवला.
जाण आई सोहळा सजवला पद्मावतीच्या लेकरांनी पद्मावतीच्या लेकरांनी तो या जगात गाजवला या आईच्या लेकरांनी साऱ्या जगात गाजवला पद्मावतीच्या लेकरांनी तो जगात गाजवला पद्मावतीच्या लेकरांनी तो जगात गाजवला तुझ्या लेकरांनी तो जगात गाजवला आई वरदान कालकीनं दिलं जीवनाचं दान दिलं जीवनाचं दान दिलं जीवनाचं दान माझ्या मागजाई मागाईनं दिलं गळ्यामध्ये गाणं दिलं गळ्यामध्ये गाणं दिलं गळ्यामध्ये गाणं आई सोबताई सुखाईनं आई सोबताई सुखाईनं ऋणबंधात रुजावला आई सोबताई सुखाईनं ऋणबंधात रुजावला पद्मावतीच्या लेकरांनी तो जगात गाजवला पंजवाळ्या लेकरांनी तो जगात गाजवला देव स्वयं शिवाची आहे कृपा अशी दृष्टी आहे कृपा अशी दृष्टी आहे कृपा अशी दृष्टी त्याच्यामुळेच पाहतो मी ही सुंदर श्री सृष्टी ही सुंदर श्री सृष्टी ही सुंदर श्री सृष्टी मार्गता माने गावाने मार्गता माने गावाने असा डंका वाजवला मार्गता माने गावाने असा डंका वाजवला पद्मावतीच्या लेकरांनी तो जगात गाजवला पद्मावतीच्या लेकरांनी तो जगात गाजवला तुझ्या रूपाच्या तेजाने आई सोहळा सजवला तुझ्या रूपाच्या तेजाने आई सोहळा सजवला पद्मावतीच्या लेकरांनी तो जगात गाजवला 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 पद्मावतीच्या लेकरांनी तो हा जगात गाजवला बोल श्री गणपती गजानन देवी हरस्वनीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा शंकर राजाराम गणेश भिकाजी तुरे गणपती बाप्पा शक्तिवाले शहीद आदरणीय शशिकांत पवार माऊली गाव मालघर याचकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणला आहे. आणि एक अनाउन्समेंट आहे की या पावसामुळे
मालघरला होणारा जो कार्यक्रम इथून जे जवळ मालघर आहे तिथे तो उद्या आमचा माझच आणि राजीव मोहनचा जो कार्यक्रम होणार आहे तो रद्द होणार होता पावसाच्या अंदाजाने, पण तो आता रद्द होणार नाहीये. उद्या तो कार्यक्रम होईल याची मात्र सगळ्यांनी दक्षता घ्यावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की यावं. अमर भोसले माऊली, अमर भोसले गाव मार्गतामाणे 201 रुपयाचा पारितोषिक. सोहम सतीश शिंदे गाव दाभीळ दापोलीवरून 101 रुपयाचे आशीर्वाद आलेले आहेत. धन्यवाद. त्याचप्रमाणे कट्टर बकासूर प्रेमी प्रथमेश उदय, अभिषेक उदय, आकाश उदय, सुरेश नवगणाचं गोतायचं आणि सुखाने नांदायचं गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं सुखान नांदायचं गणाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं सुखान नांदायचं गणाला, पवत बांधायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं सुखान नांदायचं गणाला, पवत चिपळूणकरांचं नाव पुढे सचिन चिपळूणकर माऊली गाव रामपूर या श्रोत 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि त्याचा म्हणायचे काय सगळं घ्या. विचार हा किती आहे इतकं काही नाही बर, देणारा आहे ना आपला लंबोदर, पाढवड करून सारी करतो मी सोया, बरोबर सारखं मात सजुरे घर सांग चल काय काय आड गाये गणपतीला भाग गवराईला घराला अडसणाला सांग चल काय काय आड गाये गणपतीला तुझ्या गवराईला घराला अडसणाला सांग चल काय काय आड गाये गणपतीला तुझ्या गवराईला घराला अडसणाला. जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवाग, जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवाग, स्वर्गावर तिथं तू जाणार कधी, स्वर्गावर तिथं तू जाणार कधी, होजावर पकडामध्ये गणपती सायासुरी, होजावर पकडामध्ये गणपती सायासुरी, गावा कोकणामध्ये गणपती सायासुरी, गावा कोकणामध्ये गणपती सायासुरी. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवाग, जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवाग, शाहीर मुळारांबाचा गण पुन्हा एकदा गातो. तुम्ही तत्वाचे भाग कसे मागा याने सांगितलं की तुम्ही हे काल्पनिक गण गायले, आनंदाची गोष्ट आहे त्यांचं वाक्य, पण म्हणाले की शास्त्राचे गण गा. यंदा माझे शास्त्राचे गण जे लाईव्हला गायले ते गाजले की काठी घोंगड घेऊन साज गुरु राखवतो माझा गणराज, किंवा
महाकाव्याची आखणी र माझ्या बाप्पाची लेखणी गण आणि विठू एका पंक्तीच बैसले म्हणजे ढोलकीचं झांज ढोलकी माझ्या तुऱ्याचा सजलाय साथ आणि शाहीर हा गण ऐका तुमच्या घराण्याची शान आहे दौलत माऊली आहेत विजय माऊली आहेत अर्थात त्यांनी ऐकायचंय ते ऐकणारच आहेत आणि याचा भाग शक्य झालं तर द्या नाही तर काय त्याची जबरदस्ती नाही या पार्वतीचे लावता लग्न तेव्हा हजर होता गण हे आदिबाई सृष्ट करणार आहे मी माझा शिव सृष्ट करणार आहे हे सांगतात की मनाचा गणपती बनवला तुम्ही ते नका सांगू पार्वतीचं लग्न लागलं तेव्हा पण गणपती होता बोल आता काय बोलता पार्वतीचं लग्न माझ्या धन्याचं लग्न लागलं माझ्या बाप्पाचं लग्न माझ्या शिवाचं लग्न लागलं तेव्हाही माझा बाप्पा होता मग त्याचा मुळारंभाचा गण काय म्हणतोय पार्वतीचे लावता लग्न तेव्हा हजर होता गण आदि बीज ब्रह्म सोहम शतशानमन अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओमकार अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओमकार आदिमाया ही गेली शरण स्मरू अंतरी स्मरण हो करू अंतरी स्मरण पार्वतीचे लावता लग्न तेव्हा हजर होता गण आदि बीज ब्रह्म सोहम त्यांना शतशानम अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओमकार अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओमकार आदिमाया गेली शरण करू अंतरी स्मरण हो करू अंतरी स्मरण करू अंतरी स्मरण पार्वतीचे लावता लग्न तेव्हा हजर होता गण आदि बीज ब्रह्म अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओमकार अकरुकार मकार सर्वश्रेष्ठ ओमकार आदिमाया गेली शरण सारे तुझ्याच अधीना सारे तुझ्याच अधीना सारे तुझ्याच अधीना देवा नाही तव गणना थोड करील कैसे तुलना देवा नाही तव गणना थोड करील कैसे तुलना तुला गातो हा स्तुती सुमती
आदी मुळाचा मुळा रमाचा गण शाहीर सुयोग पानकर इथे असतील तर पटकन या बघू, आपल्याला गवळण घ्यायचे. हा घेऊया ना. तुझ्या पायात पैंजण वाजती. काय केलं? बुवा कुठे गेला? आलं काय? आलं की नाही? लवकर यावा हो. काय गाणं काढलं बाक्या, सगळी त्यांचा ठिकाण आहे. तुझ्या पायात पैंजण वाजती. गेल्या वर्षात 3-4 वाऱ्या केल्या तेव्हा नाही मला बघू पद्धतशीर माझ्या सांगत रंगा. बघा उपस्थित सर्व नाचप्रेमी कलाप्रेमी मायबाप रसिकांना या शाहिराचा मानाचा मुजरा तो बारी यांची आहे. उगाच मधल्या मध्ये माना घेत आहे. ठीक आहे, पण दोन्ही शाहिरांनी या माझ्या गवळणीचं कौतुक केलं खरोखर. कारण एखाद्या कलाकाराचं गवळणीचं गाण्याचं कौतुक करण्याचं सुद्धा एक मोठेपणा लागतो आणि या दोन्ही शाहिरीमध्ये ते आहे. म्हणून तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि गवळण थोडक्यात साजरी करतो. प्रेम दिवानी राधा मोहिनी साधहरणा परी देऊनी घागर डाव्याकडेवर पदरतो सावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती. तलावरी घरात तुझ्या पायात पैंजण वाजती. छुम छुम तलावरी. अशी आपल्या कोकणाची बातमी आहे. अशी कुठली तक्रार असता कामा नये की तुरेवाल्याच्या वारीत शक्तीवाला घेऊन गाव जाऊन गायला. काही नाही, ही एकाच लोककलेची 2 लेकरं आहेत. त्याच्यामुळे बुवा तुम्हाला शुभेच्छा. ठीक आहे, आता जाऊ. प्रमोद भूमी माऊली असंच त्याचा आशीर्वाद तुमच्या. हा आता बुवांचा भाग द्यायलाय. ए नमान होऊन दे काय रे. हे मी होतो यांना एकट्याला प्रॉब्लेम आहे, बाकी कोणाला प्रॉब्लेम आहे नमानाचा. आम्ही तुऱ्यावाले श्री काळकाई माऊली नाच मंडळ हसगणी पुणे ताडी तालुका खेड नमन ठेका झालाच पाहिजे. 100 वर अहो विषय काय आमचं सावरण्याच्या पुढं हे खडी नमन माहिती आहे ना. तर नमन इकडं असं नाचत नाचतात हे पर्यंत आणि बाजूला सोंग आणतात. हा इकडं म्हणणी असते पहिलं बंधून मन माझं. तसं इकडं स्तवन असतं. इकडं स्तवन आपल्या गाण्यामध्ये, तिकडं सॉंग सांगतात. इकडं गवळण आपली ही पद्यात, तिकडे गवळणी नसतात. हाच फरक आहे, लय फरक नाही. सख्या बहिणी या
एकाच गावात दिलेल्या. तर आईचं माझं गुणगान करता करता जरा मावशीची आठवण काढली तर काय प्रॉब्लेम आहे हो? इनको तकलीफ होती. ए बेटी मेरी चलती तर तुम्हाला क्यों चलती गोवा? आजोळत आले असं म्हणतात देव बाबा कान कापील. बघा तरी देव बाबा कान कापील आणि टाइम कान नाही भेटला तर काय कपडे आणि काय नाही. काय पाहून जाऊन दे. शाहीर राजा श्रीराम, शाहीर राजा श्रीराम, तुम्ही असा विरोध करत राहा. आणि माताने आज सरस्वतीचा ठेका आणि नटेश्वराचा ठेका वाजवत राहणार आणि गाजवत राहणार आणि तुम्हाला सोबत राहणार. शाहीर राजा श्रीराम. कसं वाटला? हा नाच करते. हा यात म्हणायचं काय आणि म्हणलं मी त्यांना म्हटलं हे राजोय म्हटलं. तर म्हणतात काय भाजू असं चार चौघात नको भाजू ये बघू. आता काय त्यांची चाल द्यायला हवी ना. काय म्हणतात कॅमळ्याच्या मनात म्हणतात कॅळंब्याच्या मनात, केळीच्या मनात खेळात कॅळंब्याचं मन म्हणतात. माझं गाव केळंबार. अहो केळीच्या रानात कोण गुरं घेऊन जातो काय हो? तुमच्याकडे जातात कोण? हा? अरे वांडार राहतात. वांडार काय राखीत नव्हता श्रीकृष्ण. गोवा कुठं आणलं? माझ्या गावाचं नाव घ्यायचं म्हणून बोललं पण हरकत नाही ना. ती चाल कुठली होती रे? मी म्हणलं माझ्याच चाली हिशोब ह्यांच्या चाली कुठल्या द्यायच्या. थांबा मी ऐकतो. आठवली. आता काय हा घोंगडीवाला हा कांबळीवाला तू त्याला चलई ग भुले. हातात काठी म्हणे घालून लगोट. अरे तो गुरुराख्या होता श्रीकृष्ण. माझ्या नाचाचं नाव आहे नवलाई देवी नाथ मंडळ डोळी कळवे धनगरवाडा. काय करायचं वाटत नाही आपल्याला. मरायचं आपल्या हातात नाही, जगायचं जन्माला यायचं आपल्या हातात नाही, सगळं दुसऱ्याच्या हातात आहे. हा घोंगडीवाला हा कांबळीवाला तू त्याला चलई ग भुले. तुझ्या सवेनीत आज मी घालणार आहे ग. तुझ्या सवेनीत आज मी घालणार आहे ग फुल. यांचं गाव सवेनी. हा मी सवेनी नाही म्हणत आहे, तुझ्याच वेणीत. त्या कॅल्ब्याच्या रानात ही पण आली ना, मागण्या यायची ही राधाबाई. राधे तुझ्या पायात पैंजन वाजती असा छुप छुप पैंजनाचा आवाज करेल ही माझी राधाबाई. तिकडे कॅल्ब्याच्या रानात यांचं रान आहे. रान कुठत नाहीये. केळ्यामध्ये केळ्यांच्या रानात गुरं उभे आयुष्यात कुणी गेली नाही. एक जरा वासरू आलं तर तंगाड पडतात आमच्या आईशी. मी कुठलं गुरु आणेल आणि कृष्ण कुठलं आणेल हे पोरानं तुम्हाला पटलं काय रे? या पटल हो बुवा. असं लिवायला चुकीचं लिवायला थोडस वाईट वाटेल, थोडस पाटेल पण अभिमान वाटेल. असला काय लिहू नका. काय म्हणतो बघा. हा घोंगडीवाला हा कांबळीवाला तू त्याला चलाई ग भुले. अग तुझ्या सवेनीत आज मी घालणार आहे ग फुल. 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 घोंगडीवाला कांबळीवाला घोंगडीवाला कांबळीवाला त्याला चलाई तू भुल. त्याला चलाई तू भुल. बोवाची चाल दिलेली आणि भाग दिलेला आहे. महाड नाशिक मुखेड पुण्यात काही पाच पुण्याचा सजला सांग. सांज ढोलकी
अरे झांज ढोलकी होते बोलकी, झांज ढोलकी होते बोलकी. ए पुढचं काय रे आठवत नाही. सॉरी अरे एवढी गाण्याची फरमाईश काय करू. झांज ढोलकी होते बोलकी डुलती सारे जग, साज संगीत बाज रंगीत आलं भरून मन. अरे माझा तुऱ्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण. 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 साज ढोलकी होते बोलकी डुलती सारे जग, साज संगीत बाज रंगीत आलं वरून मन. माझा तुऱ्याचा सजलायसा त्यात नाचती अष्टगण. 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 अगय मंदा फणकर धंदा. मी मंदाचा विषय घालतो, राजाचा विषय घालत नाही. त्याचं काहीतरी आपला वड्याचा वांग्यावर वांग्याचा वड्यावर असं काय करू नका बुवा. हा अगय मंदा फणकर धंदा बिनकामाचं उडायचं नाही. हा मथुरेच्या बाजाराला निघालेले रस्ता अडवलेला आहे. अरे श्रीकृष्णाच्या पाया पडावाच लागल. असं कसं श्रीकृष्ण आहे तो माझ्या माझं काय तुम्ही लय मोठा नाही, पण श्रीकृष्णाला काय करू नका. मला माझं नाव विकास लांबोरे. केळव्यावर तुम्ही गाणं म्हणतात, लांबोरेवर म्हणा, विकास म्हणा, काय करावं माझ्या नावावर. श्रीकृष्णाला काय बोलू नका. काय म्हणतोय. आगय मंदा आगय मंदा बनकर धंदा बिनकामाचं उडायचं ना. अरे किती मिरवले शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. अरे किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. अगय मंदा बनकर धंदा, अगय मंदा बनकर धंदा कामाचं उडायचं नाही, बिनकामाचं उडायचं नाही. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचं हाय. मूळ प्रकृती सांगे सत्वत सुवाचं वाद, केलाय बाजार बंद करता काय त्याचा नाद. मिटवून भांड लपवून तोंड पोरी सुधारायचं नाय. मिटवून भांड लपवून तोंड पोरी सुधारायचं नाय. किती मिरवल्या शक्यत पाया पडायचं नाय. किती मिरवल्या शक्यत तुला पाया पडायचं नाय. किती मिरवल्या शक्यत तुला पाया पडायचं नाय. किती मिरवल्या शक्यत तुला पाया पडायचं नाय. असं केलाय बाजार किती जणींचा बंद, त्याला म्हणतात गिरधरिकाना तुम्ही मुकुंद. जरा समान भवन गुमान, जरा समान भवन गुमान करायची नाही तू घाल. जरा समान भवन गुमान करायची नाही तू घाल. किती मिरवल्या शकल्या तरी पाया पडायचा हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचा हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचा हाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचा हाय. अगय मंदा बनकर धंदा बिनकामाचं उडायचं नाय. अगय मंदा बनकर धंदा बिनकामाचं उडायचं नाय. किती मिरवल्या शकल्या तरी तुला पाया पडायचा हाय.
तरी तुला माया पडायचा. शाहिरांचा प्रश्न अनेक वर्ष माझ्यावर आहे की कोणत्या सद्गुरूने साडे चोळीत असून सूर्यनारायणाशी लग्न केलं. आम्ही अनेकदा किमान 20 वेळा उत्तर दिलेली आहेत. त्यांच्या ग्रंथानुसार त्यांना मान्य नाही. आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे, आणखी करू, प्रयत्न करू. कारण सदालाल घराण्याचा 2 दिवसापूर्वी आम्ही प्रश्न फोडलेला आहे. या वर्षात कुठल्याही शाहिराने, शक्तीवाल्याने किंवा तुलेवाल्याने प्रश्न फोडलेला नाही. ते नशिबात आमचे आलं. परवा शाहीर संदीप मोरे आमचे खेडचे, यांच्याच घराण्याचे, सदालाल घराण्याचे शाहीर, यांचा अनेक वर्षाचा जो कुंती मंदोदरी आणि विभीषण यांच्यापासून एक पुत्र झाला, त्याचं नाव काय, तो आम्ही प्रश्न फोडलेला आहे. तर त्याच्यामुळे आमचे वस्ताद, आमचे गुरुवर्य गंगाराम प्रभाकर धनावडे माऊली यांच्या माध्यमातून हा तुमचा शोध सुरू आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे शाहीर, की आकडी कोयती लावल्यानंतर शेतकरी जर शेतात गेला, शेतकरी आकडी कोयती लावून जर शेतात गेला, तर जोपर्यंत त्याच्या कमरेला आकडी कोयती आहे तोपर्यंत त्याच्यावरती कुठलाही अरिष्ट येणार नाही. त्याच्या बैलांवर, त्याच्या गुराढोरांवर, नांगरावर, त्याच्या कुठल्या इष्टकीवरती, माणसावरती कुठलेही संकट येणार नाही, जोपर्यंत शेतामध्ये त्याच्या कमरेला आकडी कोयती आहे. हे वरदान कुणी दिलं एवढं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला सापडेल. पेपर पण दिलेला आहे आणि गाईड पण दिलेला आहे 5 वयाचा. काय म्हणतोय, या प्रश्नाचे उत्तर शोधा चालला वया चालीची. अहो या प्रश्नाचे उत्तर शोधा चालला वया चालीची. आणि जमत नसल तर वाट धरावं राजेश बुवा तुम्ही खेडची. जमत नसल तर वाट धरावं राजेश बुवा तुम्ही घरची. या प्रश्नाचे उत्तर शोधा, या प्रश्नाचे उत्तर शोधा चालला वया चालीची. जमत नसल तर वाट धरावं राजेश बुवा तुम्ही घरची. जमत नसल तर वाट धरावं राजेश बुवा तुम्ही घरची. कोणी दिलायवर सांगा शास्त्र आधार द्यावी माहिती. शास्त्र आधार द्यावी माहिती. शास्त्र आधार द्यावी माहिती. तू माताई रसकथा, तू माताई रसकथा मानव उलटा ग्रंथाची. समज नसेल तर वाट धरावं शाहीर बुवा तुम्ही घरची. समज नसेल तर वाट धरावं राजेश बुवा तुम्ही घरची. या प्रश्नाचे उत्तर शोधा, या प्रश्नाचे उत्तर शोधा चालला वया चालीची. या ठिकाणी 2-3 फरमाईश आहेत. एक बकासूर वरती आहे. बकासुराची कुणाची फरमाईश आहे? हा, कट्टर बकासूर प्रेमी जे आहेत उदक मंडळी, त्यांची फरमाईश आहे. पूर्ण करतोय, लक्ष असावं. लावून वेगाचा शेवाट तो उधळतो खुरा. लावून वेगाचा शेवाट तो उधळतो खुरा. नंदी वाटतोय साक्षात, नंदी वाटतोय साक्षात लाडका आमचा बकासूर. 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 लावून वेगाचा शेवट, लावून वेगाचा शेवट तो उधळतो खुरा. लावून वेगाचा शेवट तो उधळतो खुरा.
आहे त्याच्यावरती गाणं घ्यायला सांगितलं, घेतोय लगेच. कुठेही आम्ही गेलो तरी, अरे कुठेही आम्ही गेलो तरी असतो शिरावर हात. कुठेही आम्ही गेलो तरी असतो शिरावर हात. घाणे सुडगावाची वागदारी, घाणे सुडगावाची वागदारी, झोलाई आणि केदारनाथ. कुठेही आम्ही गेलो तरी असतो शिरावर हात. कुठेही आम्ही गेलो तरी असतो शिरावर हात. घाणे सुडगावाची वागदारी, घाणे सुडगावाची वागदारी, झोलाई आणि केदारनाथ. कुठेही आम्ही गेलो तरी असतो शिरावर हात. कुठेही आम्ही गेलो तरी असतो शिरावर हात. शेवटची फरमाईश बारे संबोधतोय. राणा आणि सुंदर ज्यानं कोकण गाजवलं, ज्यानं महाराष्ट्र गाजवला, त्या दोन बैलांवरती गाणं. शाहीर लक्ष असावं. असे पण घ्या, नांगरणी स्पर्धेचे पण विषय घ्या, जरा मजा आहे. हे आपलीच माणसं आहे, इथं नमन नको, तिथं हे नको, तिथं तमाशा नको, ह्याच्यापेक्षा हे बरं आहे बुवा. लक्ष असावं. काय म्हणतोय? दिसता मैदान घालतोय थैमान, दिसता मैदान घालतोय थैमान, असे ते धुरंधर. दिसता मैदान घालतोय थैमान, असे ते धुरंधर. वेगानं पळतो गुलाल उधळतो माझा राणा सुंदर. 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 दिसता मैदान घालतोय थैमान, असे ते धुरंधर. दिसता मैदान घालतोय थैमान, असे ते धुरंधर. वेगानं पळतो गुलाल उधळतो माझा राणा सुंदर. वेगानं पळतो गुलाल उधळतो माझा राणा सुंदर. कोणताही आगाऊ शब्द न बोलता, कमर खालचं न गाता, ज्या काही फरमाईश घेतलेला आहे, शायरांच्या गणाचा भाग दिलाय, गणाचा भाग माझ्या तालीतून दिलाय, तुमच्या तालीतून नाही दिलेला आहे. वेळ कमी आहे, फरमाईश जास्त होते, त्याच्यामुळं तुम्हाला जशी बारी तापवायची तापवा, आम्ही तुमच्या मागून येणार. या मार्गात मनाची मालकी समोर पद्मावती देवी आहे. हा उत्सव तुमचा आहे, हा कलगीवाल्यांचा खरा आहे. कारण देवीची बाजू, आदिमायाची बाजू हे म्हणतात. माझ्या दोन नाव राहून गेलं. माझे रुपये गोरे माऊली मानाचा मुजरा करतो आणि बारी थांबवतो.